नमस्कार, गरुड लाईव्ह 24 मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी बातमी। निवेदन घ्या म्हणताच प्रशासनाचा बीपी वाढला आणि लोक बसवा म्हणताच युवक काँग्रेसचा पारा चढला। लाखांदूर तहसील कार्यालयात युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन। लाखांदूर तालुक्यातील पुयार, मंडेवाड, लाखांदूर मुख्य जिल्हा मार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हे शोधण्यासाठी आता वेगळं सर्वेक्षण करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दररोज विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत, पण प्रशासन मात्र सगळं आलबेल असल्याच्या थाटात निवांत असल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलाय। याच गंभीर प्रश्नावर लाखांदूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख आणि उपाध्यक्ष आशिष शहारे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर आक्रमक आंदोलन करण्यात आले। मात्र आंदोलनकर्त्यांच्या संतापात आणखी भर पडली ती एका मगरूर नायब तहसीलदाराच्या भूमिकेमुळे। आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवेदन स्वीकारण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी थेट शासकीय कार्यक्रमांमध्ये लोक बसवा मग निवेदन घेऊ अशी अट घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यामुळे संतप्त युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू करत घोषणाबाजीने तहसील कार्यालय धनानून सोडले। जनतेच्या प्रश्नांवर निवेदन द्यायला आलो तर प्रशासनाला खुर्च्या भरण्याची काळजी, म्हणजे रस्ते खड्ड्यात गेले तरी चालतील पण कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या दिसायला नकोत का, असा उपरोधिक सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। युवक काँग्रेसने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की 16 जून पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झाले नाही तर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। जनतेच्या जखमांवर मलम लावण्याऐवजी प्रशासन जर अहंकाराचा परफ्यूम मारत असेल तर आंदोलनाची ठिणगी वणव्यात बदलायला वेळ लागणार नाही, अशा अलंकारिक शब्दात युवक काँग्रेसने प्रशासनावर निशाणा साधला। आंदोलनात तालुक्यातील युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गरुड लाईव्ह 24 म्हणते, जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं, आज निवेदन नाकारलं, उद्या जनता तुम्हालाच नाकारू शकते। अशाच धडाकेबाज जनतेच्या हक्काच्या बातम्यांसाठी गरुड लाईव्ह 24 ला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथे येऊन बसायचा। तीक्ष्ण नजर, वेगवान बातमी, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर गरुडाची नजर। आपण पाहत आहात गरुड लाईव्ह 24।